आज आपण दोन युवा शेतकऱ्यांची कमाल पाहणार आहोत। एखादी नवी गोष्ट, एखादा नवा प्रयोग करायचा म्हटलं की नव्या पिढीमध्ये बराच उत्साह असतो। अशी पिढी शेतीमध्ये आली तर त्यांना आणि त्या क्षेत्राला सुद्धा चांगला फायदा होत असतो। असाच अनुभव धुळ्याचे काही युवा शेतकरी सुद्धा घेत आहेत। संजय राजपूत या युवा शेतकऱ्यांना कारल्याच्या शेतीला मधाच्या गोडीची जोड दिलेली आहे। मधमाशा पालनातून शेती उत्पादन कसं वाढू शकतं याचा अनुभव ते सध्या घेत आहेत। पाहूया। फळभाजी लागवड करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना फुलगळ या समस्येने त्रस्त केलेलं असतं। विविध औषधांची फवारणी केली तरी फुलगळीची समस्या कमी होतेच असं नाही। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील कुरखेडीचा सचिन राजपूत हा युवा शेतकरी। सचिनने 4 एकरात गावरान कारल्याची लागवड केली। त्यालाही फुलगळीचा फटका बसला, मात्र मधमाशा त्याच्या मदतीला धावून आल्या। त्यांच्यामुळे कारल्याची फुलगळही टळली आणि उत्पादनही वाढलं। पारंपरिक शेती न करता मी भाजीपाल्याकडे वळलो आणि शेतामध्ये मी मधमाशा पालन सुरू करून शेतामध्ये भाजीपाल्याचे भरघोस उत्पन्न घेत आहे। मी 1 एप्रिलला कारल्याची लागवड केलेली आहे आणि लागवडीपासून 50व्या दिवशी माझा पहिला तोडा चालू झालेला आहे। पहिल्या तोड्याला मी मधमाशी पालन केलं नव्हतं। मला त्यावेळेस 2 टनाचं उत्पन्न निघालं, पण मी ज्यावेळेस मधमाशी पालन चालू केलं त्या ठिकाणी तर 15 दिवसातच मला 6 टनापर्यंत उत्पन्न भेटलं आहे आणि याच्या पुढेही मला 50 टनाचं उत्पन्न अपेक्षित आहे। 6 महिन्यांपूर्वी सचिन दोंडाईच्या येथील एका खासगी मधमाशी पालकांच्या संपर्कात आला। सचिनचे शेतातील प्रयत्न पाहून त्यांनी त्याला मधमाशांच्या 8 पेट्या दिल्या। सेंद्रिय शेतीला मधमाशांची जोड मिळाली आणि अवघ्या 3 महिन्यात 4 एकर क्षेत्रातून 11 टन कारल्याचं उत्पादन मिळालं। कारल्या लागवड साधारण मी ठिबक सिंचनाने केलेलं आहे। 5 बाय 1.25 फुटावर मी कारल्याची लागवड केलेली आहे। 2 उडीतलं अंतर 1.25 फुटाचं आहे। जर व्यवस्थित लक्ष दिलं तर वेलवर्गीय पिकांपेक्षा त्याच्यापेक्षा दुसरं उत्पन्न कोणतंच चांगलं नाही आहे, म्हणून त्याच्यावर चांगलं लक्ष ठेवलं तर चांगल्या प्रकारचे उत्पन्न भेटू शकतं। युवा पिढीने शेतीकडे जास्त लक्ष घालायला पाहिजे आणि मधमाशी पालन पण करायला पाहिजे, त्याच्याने उत्पन्नात वाढ होईल। मधमाशी पालनामुळे मला औषधी कमी लागत आहे, फवारणी कमी लागत आहे आणि 5% फक्त फुलगड होते, त्याच्या व्यतिरिक्त फुलगड होत नाही आहे आणि 100% उत्पन्नाची हमी आहे। 2 लाख लागवड खर्च वजा जाता निव्वळ 4 लाखांचं उत्पन्न सचिनला मिळालंय। ऑक्टोबर पर्यंत आणखी किमान 6 लाख रुपये मिळतील असं सचिन आवर्जून सांगतो। मी याच्या पहिले 2.5 टनापर्यंत कारल्याचे उत्पन्न घेत होतो, पण मधमाशी पालन केल्यानंतर एकरी मला 1.5 टनाचे उत्पन्न भेटलेलं आहे। टोटल मी 4 एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे। एकच तोडा 6 टनाचा झालेला आहे आणि प्रत्येकी किलो 50 रुपये किलो मला दर मिळाला आहे आणि एका तोड्यात मला 3 लाखाचे उत्पन्न झालेलं आहे आणि मधमाशा पालनामुळे माझ्या शेतातील एकही फुलगड झालेलं नाही आहे। चांगल्या प्रकारचे परागीभवन झाल्यामुळे उत्पन्नात चांगला वाढ झालेली आहे। इस्रायलमध्ये मधमाशी पालनाला विशेष महत्त्व आहे। उत्पादन वाढीला त्याचा हातभार लागतो असं मधमाशी पालन क्षेत्रातील जाणकार डॉक्टर तुकाराम निकम सांगतात। आपल्या शेतीलाही मधमाशांपासून लाभ होऊ शकतो असा विश्वास ते व्यक्त करतात। इस्रायलचा शेतीचा विकास होण्यासाठी किंवा पिकाचं उत्पन्न वाढण्यासाठी तिकडे 84,000 मधमाशांच्या पेट्या आहेत। एक छोटासा देश, पण त्यांना या विषयाचं महत्त्व समजलेलं आहे आणि तिकडे काय करतात ते पीक फुलोऱ्यात आला रे आला, उदाहरणार्थ कलिंगड घ्या, संत्री घ्या, अशी जी पिकं आहेत ज्याच्यातनं आर्थिक प्राप्ती जास्त होऊ शकते किंवा भाजीपाला पिकं, पॉलीहाऊसमधली पिकं असतील, अशा पिकांमध्ये ते मधमाशांच्या पेट्या किंवा भुंग्यांच्या पेट्या ठेवतात। निळ्या पेट्यातल्या माश्या आहेत ना, सातेरी जातीच्या माश्या आहेत,
ह्या भारतातल्या मासे आहेत आणि जेव्हा पिकं फुलत असतात तेव्हा एका एकरात 2 पेटे ठेवायचे असतात आणि ह्या ठेवल्यानंतर उत्पन्न कित्येक पटीने वाढतं. वेलवर्गीय कडू कारल्याची गोड मध देणाऱ्या मधमाशांसोबत गाठ घालून दिली आणि सचिन राजपूतला लॉटरीच लागली. मधुमक्षिका पालनाच्या या प्रयोगानं अवघ्या काही दिवसात सचिनला लक्षाधीश बनवलं. इतर शेतकऱ्यांनाही असाच अनुभव येऊ शकतो. संजय सोनावणे, ABP माझा, धुळे.